अजितदादा असलं काय तर आणतोच म्हणले. मी आपलं ठेवलो बाजूला. मग माग एक कार्यकर्ता होता त्याजवळ दिलो. त्याच्या अगोदर मला म्हणजे दादांच्या पेचा माझ्या बंधूला फोन आलता की बसवण्णावर काय साहित्य जेवढं मराठीमध्ये उपलब्ध आहे तेवढे पुस्तकं आणून द्या. मग मी चाललो तर मी घेऊन गेलो. मग मी ते असा गट्टा द्यायला दादाच्या हातात द्यायला उभं राहिलो. मला म्हणले तू लिहिलास का? मी म्हणलं नाही, दुसऱ्यांनी लिहिलेले आहेत, पण तुमच्या पेयने देशमुख म्हणून पेय होते त्यांचा फोन होता. तर त्यांनी सांगितल्यामुळं आणलेत. चांगलं केलंस म्हणले, ठेवलं. हां दुसरं काय आहे तुझं? मी लगेच ते ड्राफ्ट घेतला, तीच दिला त्यांच्या हातात. दादांना दिलं तुम्ही डायरेक्ट? हां. दादानी ती वाचलं, काहीच अडचण नाही, एंडॉर्समेंट केले, पेकडे दिले, मुख्यमंत्री कार्यालयात पाठवून द्या म्हणले. झटपट काम झालं. झटपट. दुसरं काय आहे तुझं? मी म्हटलं सिलेबसमध्ये बसवण्णावर धडे होते ते आपल्या सरकारच्या काळामध्ये वगळलेत. तर मग त्यावेळेस शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा होते, त्याच्यावर लगेच एंडॉर्समेंट केले. तू स्वतः जा म्हणले दर्डाकडे, त्यांना सांग पुढच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपण ते ॲड करू. तिसरं काय? मी म्हटलं मोठ्या साहेबाची भेट पाहिजे.